शिवराज्याभिषेकाबद्दल माझे विचार या व्यासपीठावर या विचार मंचावर सादर करणार आहे। चिरंजीव त्याचे जगी नाव आहे, चिरंजीव त्याचे जगी नाव आहे, जय पूजले मातृभूमी स्वदेह तयांच्या स्मृती जागू स्फूर्तिदायी। नमस्कार माझा त्यांच्याच पायी, नमस्कार माझा त्यांच्याच पायी। अखंड महाराष्ट्राचे राज्यदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज हे नियतीला पडलेलं एक भव्य दिव्य आणि वैभवशाली स्वप्न होते। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 वार होता शनिवार आणि इंग्रजी वर्षाप्रमाणे 6 जून 1674। 6 जून 1674 हा दिवस म्हणजे फक्त महाराष्ट्राच्या आणि भारताच्या नव्हे तर संपूर्ण जगभराच्या इतिहासाला लाटणी देणारा होता। कारण या दिवशी हिंदवी स्वराज्याचा राजा सिंहासनाधीश्वर झाला। त्यावेळी महाराजांकडे रायगड, प्रतापगड, राजगड, तोरण हे किल्ले होते, पण तरीही महाराजांनी राजधानी म्हणून रायगडाची निवड केली। कारण शत्रू निर्धास्तपणे राजगडाच्या पायथ्याशी येतो हे महाराजांच्या लक्षात आलं आणि म्हणून महाराजांनी ही राजधानी राजगडावरून रायगडावरती आणली। कारण रायगड म्हणजे राजांचा गड, रायगड म्हणजे गडांचा राजा। एक कवी म्हणतो की रायगडावर खडे पसरले शिवरायांचे पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांचे पायी, हेच आम्हाला गिरे माणकी दुसरे दैवत नाही, हेच आम्हाला गिरे माणकी दुसरे दैवत नाही। आणि म्हणून राज्याभिषेकासाठी रायगडाची निवड करण्यात आली। त्यावेळी काशी क्षेत्र त्या तीर्थक्षेत्राचे सर्वश्रेष्ठ पंडित म्हणजे पंडित गागा भट्ट। त्यावेळी गागा भट्टांना काही योग्य विचार आले त्यांच्या मनात, काही योग्य संकल्पना आल्या त्यांच्या मनात आणि जणू संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या मुखातून बदला आणि हा महाराष्ट्र शिवरायांनी छत्रपती व्हावे हे सुंदर स्वप्न पाहू लागला। गागा भट्ट रायगडावरती आले, महाराजांनी त्यांचं स्वागत केलं आणि गागा भट्ट महाराजांना म्हणाले की महाराज इतर बादशाह लक्ष लक्ष घोडे घेऊन राज्य करतात। महाराज तुम्ही तर सहनिर्माण केलं, तुम्ही अजून सृष्टी निर्माण केली आणि तुमचं तख्त नाही। त्यावेळी त्यांनी संकल्पना मांडली राज्यारोहण आणि राज्याभिषेकाची विधी करावे असे त्यांनी सांगितले आणि म्हणून शिवरायांनी छत्रपती पद स्वीकारलं आणि क्षत्रिय कुलावतांस ही पदवी धारण केली आणि म्हणून रायगडावरती सर्वत्र लगबग सुरू झाली, सर्वत्र धामधुमीचं वातावरण सुरू झालं। पण महाराजांमधला तो योद्धा यावेळी शांत बसायला तयार नव्हता। त्यावेळी पूर्वेकडे केंजाळगड नावाचा गड होता, तो अजूनही आदिलशहाच्या ताब्यात होता। महाराज 23 एप्रिलला तो गड घेण्यासाठी निघाले। 24 एप्रिल आणि गनिमी काव्यात तर महाराज उत्कृष्ट दर्जाचे ज्ञाते होते, सेनापती होते आणि गनिमी काव्यात सर्वात योग्य मुहूर्त म्हणजे काळोखाचा अमावस्येच्या रात्रीचा। महाराज 24 एप्रिलला तो गड जिंकून परत आले। त्यांनी आपल्या कुलदेवतेचं दर्शन घेतलं, मातेला क्षत्रार्पण केलं आणि 21 मेला पुन्हा रायगडावरती आले। आणि ज्या दिवसाची हा अखंड महाराष्ट्र जीवाच्या कांताने वाट बघत होता, शेवटी तो दिवस उजाडला 6 जून 1674। या दिवशी रायगडावर महाराज महाराणी साहेबांनी युवराज उपस्थित होते। महाराजांसाठी पंचामृत आणण्यात आलं। या पंचामृतांच्या धारा महाराजांच्या मस्तकांवरून घरंगळत होत्या। महाराजांचा राज्याभिषेक होत होता। महाराजांसाठी सप्तगंगांचे गंगाजल आणण्यात आलं। म्हणूनच तर एक कवी म्हणतो की गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून या आल्या, गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून या आल्या, शिवरायांना स्नान घालून धन्य धन्य झाल्या, शिवरायांना स्नान घालून धन्य धन्य झाल्या। धीमे पावले टाकीत येता रुद्राचा अवतार, अधीर मनातून उमटे मग हर्ष जय जयकार, अधीर हृदयातून उमटे मग हर्ष जय जयकार। महाराजांसाठी 32 मन सोन्याचं सिंहासन उभारलं गेलं। हे 32 मन सोन्याचं सिंहासन वर ठेवण्यात आलं। त्याला 3 पायऱ्या होत्या। पहिल्या पायरीवर पाय ठेवतात महाराजांचे हृदय लावले आणि डोळ्यात अश्रू भरून आले की राजे लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये। शिवनामे कितीही जन्माला येतील, पण रयतेचा राजा पुन्हा जन्माला येणार नाही। राजे दुसऱ्या पायरीवर पाय ठेवतात महाराजांच्या डोळ्यातून अश्रू गळाले आणि आठवण झाली की राजे तुम्ही विशाळगडावर सुखरूप पोचा आणि 5 तोफांची सलामी द्या। जोपर्यंत
होणार नाही तोपर्यंत हा बाजीत लढत राहणार राजे. तिसऱ्या पायरीवर पाय ठेवताच आठवण झाली की आधी लग्न कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. जगून वाचून आलं तरच माझ्या लेकराचं लग्न लावीन, नाहीतर तुम्हीच माय बाप समजून लग्न लावा राजे. हे ऐकून राजे ढसा रडू लागले. पण ते 4,500 जमलेल्या मंडळीला समजलं नाही की आज आनंदाचा दिस. मग राजे रडतायत. राजे आपले आनंदाश्रू दुःखाश्रू सोबत घेऊन सिंहासनावर बसून सिंहासनाधीश्वर झाले. राजे छत्रपती झाले आणि जणू महाराष्ट्राची नवी पहाट उजाडली होती. सर्व घरात तोफांचा गटरांचा आवाज ऐकू येत होता. ललकाऱ्या उमटत होत्या, अन्नगारे गरजत होते. आज सोनियाचा दिन याप्रमाणे सण साजरा करावा असं सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं होतं. तमाम पोरख्या झालेल्या जनतेला एक राजा मिळाला होता. थकून पाहून एका झाडाखाली बसावं, झाडाखालून विंचू निघावा, विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखालून साप निघावा, सापाला घाबरून पळत सुटावं आणि पळता पळता एका विहिरीत पडावं, विहिरीत मगर असावी, मगराला घाबरून वर निघावं, वर निघताच वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी ठोकावी, उडी ठोकताना एका फांदीला पकडावं, फांदीचं भोळ उठावं आणि भोळ्याच्या मधाचा एक थेंब तोंडात पडावा. अशा प्रकारे याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. छत्रपती संपूर्ण भारताचे मुठभर मावळे घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. असं एकमेव अद्वितीय राजाधिराज युगंधर छत्रपती कुलवंत राजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सह्याद्रीच्या कडेकपाळातून हिंदवी स्वराज्याची कळी डोकावणारा सह्याद्रीचा बाणेदार धान्य वाघ अष्टपैलू जाणते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला. अरे अंधाऱ्यावरचा तो दिवा पाहिजे, अरे अंधाऱ्यावरचा तो दिवा पाहिजे, माझ्या या देशाला शिवबाचा कैवाच पाहिजे, माझ्या या देशाला शिवबाचा कैवाच पाहिजे. समर्थ रामदासांनी असं सांगितले आहे की धर्मासाठी बलिदान द्या, मरा आणि स्वराज्य प्राप्त करा. पण त्यांनी हे वचन अनेक भक्तांना दिले, पण ज्या भक्तांनी हे वचन साकार केले ते भक्त म्हणजे छत्रपती शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव जिजामाता, वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि तसे दिल्लीपतीच्या नगरीचा घोट घेणारे राजे आम्हाला सिंह रूपात दिसतात. म्हणून तर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती रूप रेख महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गाभाऱ्यात टिकली आहे. शेवटी जातीचा देश शिवघोष करावासा वाटतो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज राजाधिराज गणपती गज अश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत वीर युगंधर राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. धन्यवाद. त्यानंतर इयत्ता 10वीतील प्रतीक्षा सुरू असते. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान करतो तो आग ओकतो मराठी माझा, तुफान करतो तो आग ओकतो मराठी माझा, सन्मान राखतो जान जगतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, वाघाची चाल गरुडाची नजर आणि स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचे मर्दन. तसेच असावे मावळ्यांचे वर्धन, तसेच असावे मावळ्यांचे वर्धन, ही शिवाजी महाराजांची शिकवण, ही शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे. शिवनेरी किल्ला ही एक सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागले, 150 वर्षे लागले. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही एक आश्चर्यच मानतो, एक आश्चर्य मानतो. तर मग हे तर काय, मग हे तर काय. नुसता अभिमानच नाही मला, फक्त नुसता अभिमानच नाही मला, गर्व आहे मी मराठी असल्याचा. फक्त
ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने एक शरीरात ऊर्जा निर्माण होते. पण मला हे असे वाटते की खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर करायला हवे. हे नाव घेताच अंगावर ती शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाजतात, शरीरात एक ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे. मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक माझा शिवबा. एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायणला जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायणला उगवले असते तर आकाशाचा रंगच समजला नसता. शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. खरंच हे हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा, बात कर पगड़ी तब शिवाजी महाराज तैयार होते. उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते. झुकते हैं अल्लाह के बच्चे और कहते हैं काश हम भी मराठे होते, काश हम भी मराठे होते. इसवी सन 1660 मध्ये महाराजांचे 7 मराठे लढले. त्या 7 मराठ्यांची नावे चिवल्लार, दीपा राऊतराव, विठ्ठल विलासी अंत्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी शिंदे, तिसऱ्या आणि सर्वप्रथम प्रतापगड गुरुजी. मराठे दौडले 7 वीरांना माझा मानाचा मुजरा. शाहिस्ते खान हे दररोज डायरी लिहित होते. त्यांना डायरी लिहिण्याची सवय होती. त्या डायरीचे नाव होते शाहिस्ते खान गुरुजी असे आहे. त्या डायरीमध्ये शिवाजी महाराजांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमुना आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, शिवाशिवाय हिंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय आम्ही कुणापुढे शिवाय जमत नाही, छत्रपती सोडून आम्ही कुणासोबत झुकत नाही. धन्यवाद. जय शिवाजी, जय शिव. आपले नाव कोरून घेईल. इतिहासाच्या पानामध्ये आपले नाव कोरून घेईल. सर्वप्रथम माझा नमस्कार. माझे नाव आरती शिंदे. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. प्रथम सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवाजी महाराज असे छत्रपती शिवाजी महाराज हे शूर, पराक्रमी आणि महान राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले व वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा शत्रूंचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांनी रयतेसाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले. जाता जाता एवढंच बोलले, शिवबाचे रक्त आमचे, जन्म आमच्या या जातीचा, शिवबाचे रक्त आमचे, जन्म आमचा या जातीचा, रगारगात आमच्या माणुसकी, अभिमान आम्हाला मातीचा, रगारगात आमच्या माणुसकी, अभिमान आम्हाला या मातीचा. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज के. सर्वप्रथम मी या ठिकाणी आज थोडंसं वेगळ्या सांगण्यासाठी उभारलेलं आहे. सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांचा नजरा, सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांचा नजरा, बोटे छाटली तयाची, त्या शिवबाना माझा मुजरा मुजरा मुजरा. आज या सर्वप्रथमी शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. या शिवजयंती निमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री काशीष सर, दुसरे प्रमुख पाहुणे आहेत ते आपले मित्र, आपले सहकारी आणि ज्येष्ठ शिक्षक वसाळे सर, तसेच पाटले PR सर
आपलीच भगिनी मॅडम, मैत्रे सर, मुखाणे सर, सर्व शिक्षक वर्ग आणि गजू आबा आणि कोटे आणि माझ्या समोर बसलेले सर्व माझ्या विद्यार्थी प्रेमी मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण गाव पातळीपासून ते जगभरामध्ये आपण शिवजयंती आपण साजरी करत असतो. शिवजयंती कशासाठी साजरी करायचं आपण? नुसतं त्यांचं जय जयकार करायचं का नुसतं शिवाजी महाराजांचं जो चिन्ह आहे भगवा वस्त्र परिधान करायचं का? किंवा आपल्या कपाळावरती अर्धा चंद्र आपण कोरायचं का? फक्त एवढ्यासाठी शिवाजी महाराज आहेत का? तर त्यासाठी शिवाजी महाराजांचा आपण जयंती करत असताना त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांची जे काही नीतिमूल्य होते ती नीतिमूल्य आपण आत्मसात केली पाहिजेत. तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे विश्व बंधुत्व आणि विश्व कल्याण प्रत्यक्ष उतरवणारा राजा म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज. तर त्यांचं स्वप्न होतं की लोकांचे अंतिम ध्येय असणारा कृतिशील राजा जे रयत आहेत या प्रदेशामध्ये सर्व रयत सुखी संपन्नतेने जीवन जगता यायला पाहिजे. आणि शिवाजी महाराज म्हणजे समता, समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, रक्षण, संरक्षण या सर्वच मानवतावादी लोककल्याणकारी तत्वांचा निर्माता म्हणताना शिवछत्रपती शिवाजी महाराज. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे सर्वोत्तम, शिव म्हणजेच लोक, शिव म्हणजेच प्रेम, आणि शिव म्हणजेच मातृत्व, आणि शिव म्हणजेच पितृत्व, आणि शिव म्हणजे कर्तृत्व, आणि शिव म्हणजे कर्तव्य, शिव म्हणजे पाखंड खंडन, आणि शिव म्हणजे स्वराज्य, शिव म्हणजेच शिवराज्य, शिव म्हणजेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी राज्य म्हणताना शिवराज्य. जे का रांजले गांजले त्याशी म्हणे आपुले, तोची मराठा जाणावा, शिवराय तेथेच मानावा. असे स्पष्ट मानवतावादी मराठा तत्वज्ञान आचरणात आणणारा राजा, एकमेव राजा म्हणताना श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. निर्धारांचा आधार म्हणजे शिवराय, शोषितांचा आधार म्हणजे शिवराय, शेतकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय, कष्टकऱ्यांचा आधार म्हणजे शिवराय, श्रमिकांचा आधार म्हणजे शिवराय, आणि तुमच्यासारख्या सर्व तरुणांचा प्रेरणा म्हणताना शिवराय, वैज्ञानिकांच्या प्रेरणा म्हणताना शिवराय, वीरांची प्रेरणा म्हणताना शिवराय, शिवरायांची प्रेरणा म्हणजे शिवराय, कलाकारांची प्रेरणा म्हणताना शिवराय, विश्व कल्याण म्हणजेच शिवराय, विश्व बंधुत्व म्हणजे शिवराय, लोककल्याण म्हणजे शिवराय, आणि शून्य म्हणजेही शिवराय, आणि अनंत म्हणजेही शिवराय. असे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव विश्वव्यापी असून आम्हाला त्यांची सर्वांना एवढंच ओळख आहे. शिवाजी महाराज म्हणताना काय? अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला. शिवाजी महाराज म्हणजे काय? शाहिस्ते खानाची बोटं छाटली. शिवाजी महाराज म्हणजे काय? फक्त मराठ्यांचा राजा. शिवाजी महाराज हे विश्व कल्याण करणारा राजा आहे, फक्त अफजल खानाचा पुतळा बाहेर काढणारा राजा नाही, किंवा फक्त या शाहिस्ते खानाचं मोगलांचं बोटं छाटणारा म्हणताना शिवराज नाही, किंवा फक्त मराठ्यांचा राजा म्हणताना शिवराय नाही. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण विश्वाचे राजे आहेत. जगामध्ये असे अनेक राजे होऊन गेलेत, पण त्यांचं नाव आज अस्तित्वात नाही. का? ते राजे होऊन गेले स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या नातेवाईकासाठी, आणि स्वतः श्रीमंत होण्यासाठी, आणि ते लोक फक्त स्वार्थ लढलेत, आणि म्हणून तर त्यांचं नाव आज अमर नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज सध्या आज आपण
394 आपण जयंती आपण साजरी करतो आपण संपूर्ण जगामध्ये. मग काय असेल, छत्रपती शिवाजी महाराज कधीही स्वतःसाठी ते लढलेले नाहीत, ते रयतेसाठी लढलेले आहेत. आत्ताच आपण बघितलं, शिवाजी महाराज म्हटल्यानंतर या संपूर्ण निसर्गामध्ये जे श्वास घेत असे ते फक्त शिवाजी महाराजांच्या नावाने ते श्वास घेत आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराज हे विश्वव्यापी म्हणून ओळखले जातात. नव्या वाटेवरून जात असताना शिवाजी महाराज युद्ध केले नाही. शिवाजी महाराज फक्त काय केले, शिवाजी महाराजांना रयतेचा विकास करत असताना या प्रदेशामध्ये सर्वसामान्यावर अन्याय करणारे व्यक्ती असेल, शेतकऱ्यांचं पिळवणं करत असेल किंवा सर्वसामान्य लोकांना जर त्यांनी जास्त त्रास देत असतील तर त्या सर्व विरोधकांना त्यांनी फक्त त्यांना बाजूला काढलेले आहे. आपण रस्त्यातून जात असताना, सरळ आपण जात असताना छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मिती करण्यासाठी सरळ निघाले होते, पण तर त्यांच्या रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे दगड धोंडे म्हणताना मोगल, आदिलशाही, निजामशाही आणि युरोपियन, पोर्तुगीज, डच, इंग्रज असे सर्व जेवढे जे दुश्मन होते काटे, ह्या सर्व दगड धोंड्यांना त्यांनी फक्त बाजूला केलेले आहेत. आणि आपण जात असताना पशु पक्षी सरपटणारे प्राणी असतात आणि शिवाजी महाराजांना ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी अडथळे निर्माण करणारे होते. त्यांना भेटून सांगितलं, समजही दिलं, मी तुमचा विरोधक नाही, मी स्वतःहून तुमच्याबरोबर युद्ध करणार नाही, मी फक्त या रयत्याला योग्य त्यांना मिळवून देण्यासाठी आणि या प्रदेशामध्ये शेतकरी वर्ग असेल, कष्टकरी वर्ग असेल, दीन दुबळा वर्ग असतील, त्या सर्वांना योग्य ते न्याय मिळवून देण्यासाठी माझं काम चालू आहे. तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर अडथळा आणला तर तुमचं मुंडकं छाटल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून तर त्या शिवाजी महाराजांनी तर त्यांच्या बरोबर युद्ध केलेले आहे. आणि ध्यास घेतलेले बघा, निर्माण करणारे, कृती करणारे असे अडथळे निर्माण करावे लागतात. शिवाजी महाराज नेमके तेच केलेत. शिवाजी महाराज स्वतःहून कधीही युद्धाला गेलेले नाहीत. शिवाजी महाराजांचा आपण जर इतिहासाचा आपण अभ्यास केल्यानंतर फक्त कर्मठ शत्रूने त्यांनी संपवलेले आहेत आणि अनेक लोकांना त्यांनी मतपरिवर्तन केलेले आहेत. आणि ते मतपरिवर्तन करणारे जे सैनिक आपल्यामध्ये जर आले असतील तर त्यांना सन्मानाने वागणूक दिलेले आहेत आणि नव्या वाटेची पायवाट झाली. वही वाट व्हावी यासाठी अनेक मावळे जात, धर्म, भाषा, नातेचं रक्त विसरून आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील झाले. फक्त हिंदूच नाही तर मुसलमान, सर्व जाती धर्माचे आणि सर्व धर्माचे लोक सर्वांना शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित येऊन त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण स्वराज्याची निर्मिती केली. फक्त आपल्याला शिवाजी महाराज एवढंच माहिती आहे, त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला जाऊन सांगतो की शिवाजी महाराजापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज जे वंशावळ होते त्यांच्या वंशाचे लोक होते, भोसले घराणे आणि जाधव घराणे, ते राज्य करत होते वेरूळ आणि देवगिरी किल्ल्यावर. आणि ज्यावेळी अल्लाउद्दीन खिलजी आपल्या भारतामध्ये स्वारी केला, मराठ्यांचा राज त्यांनी उद्ध्वस्त केलं. पुणे या शहरामध्ये जयदेव पाटणकर नावाचा एक व्यक्ती आहे, तो मुघलांचा सरदार होता आणि पुणे जो शहर होता तर त्या पुणे शहरामध्ये त्यांनी काय केलं, गाढवांचं नागर फिरवलं. तिथले सर्व मराठे विस्थापित झाले. पुणे शहरामध्ये या मुघलांचं स्वराज्य निर्माण केले होते. तर त्यावेळी शहाजी राजे, राजमाता जिजाऊ त्यांचं स्वप्न होतं, या पुणे जे शहर आहे, पुणे शहरामध्ये आपल्याला स्वराज्याची निर्मिती करायची. आणि रयतेवर हे मोगलांनी खूप अन्याय करत आहेत. तर त्यासाठी आणि हे जे शहाजी राजे आणि त्यांचे जे पूर्वज आहेत, तुंगभद्रा नदीच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी यादवांचं राज्य होतं, मराठ्यांचं राज्य होतं, राजकोटांचं राज्य होतं, विजयनगरचं राज्य होतं. ज्यावेळी शहाजी राजांना जहागिरी मिळाल्यानंतर जिजाऊंना त्यांनी सांगितलं, शहाजी राजांचे स्वप्न होतं की एखादी स्त्रीने जर आपण स्वातंत्र्य दिलं तर स्त्री स्वातंत्र्य होईल. फक्त स्त्री स्वातंत्र्य न होता मुलं देखील स्वातंत्र्य होतील. आणि फक्त मुलं स्वातंत्र्य न होता आणि ज्यावेळी मुलं स्वातंत्र्य झाल्यानंतर आपलं राष्ट्र स्वातंत्र्य होईल.
आणि राष्ट्र स्वातंत्र्य झाल्यानंतर आणि आपल्याला स्वराज्य निर्माण करता येईल असे शहाजी राजांचे स्वप्न होतं. शहाजी नेहमी म्हणत होते जिजाऊंना, आपल्याला मी दुसऱ्याकडे सरदार म्हणून काम करतो, पण आपण शिवबाला मात्र चांगल्या प्रकारचे तुम्ही शिक्षण द्या. जिजाऊंनी काय केले, युद्ध आणि संपूर्ण मराठ्यांचं जे उद्ध्वस्त झालेला संपूर्ण जो परिसर आहे ते परिसरांचे पाहणी करत होते. शिवाजी महाराजांचे एक संघटना कौशल्य होतं. जे मराठी जे लोक आहेत किंवा या राज्यामध्ये 18 पगडा जातीचे लोक आहेत त्या सर्वांना एकत्र आणून त्यांचे मित्र जे होते, जीवाला जीव देणारे मित्र त्यांनी तयार केले होते. त्यांना आपण म्हणतो पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे परिसरामध्ये, मावळ परिसरामध्ये स्वराज्य निर्माण केलं होतं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी आणि पहिला किल्ला जिंकला. कशावर? आपल्या सर्व सहकार्याचे. आणि सर्व जे मित्र जे होते पहिल्यांदा स्वतः मरायला तयार होते, पण शिवाजी महाराजांना पुढे ते येऊ देत नव्हते. महाराजे, आम्ही असेपर्यंत तुम्ही तलवारी हातामध्ये घ्यायचे नाही. आम्ही मेल्यानंतर हजारो सैनिक तयार होतील, पण एक राजा मेल्यानंतर पुन्हा राजा होणार नाही. तुम्हाला या भारत मातेला, या महाराष्ट्र मातेला तुम्हाला जिवंत राहणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून पहिल्यांदा पुणे शहरामध्ये जिजाऊंनी काय केलं, पुणे ही शहर वसवलं. सर्वांनी सांगितलं शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, मी ते काय सांगणार नाही. मी पुणे जे शहर आहे पहिल्यांदा कोणी वसवलं असेल तर जिजाऊंनी पुणे शहर वसवलं. पुणे शहरामध्ये पहिल्यांदा जिजाऊंनी काय केलं तर लहान महल बांधलं. तर त्या लहान महलातून त्यांच्या परिसरात जे सवंगडे होते, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, असे कितीतरी लोक आहेत. शिवाजी महाराज कधीही जात धर्म पंथ काही बघितलं नाही. फक्त जे विरोधक आहेत, विरोधकांना नष्ट करणारे जे सैनिक आहेत, त्या सर्व मावळ्यांना त्यांनी एकत्र आणले होते. शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरण बांधलं. आज आपण 16व्या वर्षी आपण काय करतो बघा. आपण कधी विचार करायचा, फक्त जयंती आलं, छत्रपती शिवाजी महाराज संपलं, दुसऱ्या दिवशी आपण विसरतो. सर्वांनी शिवाजी महाराजांसारखं कमीत कमी त्यांचे विचार आपण आचरता आणलं पाहिजे. शिवाजी महाराज काय केलं, आपण काय करतो. शिवाजी महाराज परिस्थितीला कधी वाकड्या नजरनं कधी बघितले नाही, पण आपण काय करतो ते आपण विचार केला पाहिजे. कुठली स्त्री असेल, दुश्मनाची स्त्री जरी असेल, एकदा तर काय झालं होतं, तर कल्याणचा मुसलमानाचा सरदार होता, तर त्या सरदारच्या सुनेला आणि शिवाजी महाराजांच्या एक सैनिकाने पळवून घेऊन आला होता. ही बातमी शिवाजी महाराजांना कळलं. फक्त युद्धामध्ये न जाता आपले सैनिक तर परस्त्रियांना वाईटपुरी करतायत. शिवाजी महाराज त्याच वेळी तर आपलं सरदार आहे, त्यांनी आपलं बाजू कधी त्यांनी घेतले नाहीत आणि तिथंच त्याचं मुंडकं छाटलं. कारण परस्त्री म्हणताना आपल्या मातेसमोर त्यांनी मानलं पाहिजे, असे शिवाजी महाराज म्हणून त्यांचा एक आदर्श होतो. आणि शिवाजी महाराज हे अंधश्रद्धेत कधीच नव्हते. धार्मिक दहशत त्यांनी काढला गेला. आपण काय करतो, अमावस्या असेल तर आपण बघा तुम्ही, अमावस्या दिवशी तर आपण घराच्या बाहेर पडत नाही. किंवा समजा एखादं मांजर जरी आडवा गेलं तरी आज अशुभ म्हणून आपण घरी परततो आपण. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा अंधश्रद्धा नष्ट केलेल्या आहे. दुश्मनाला जर आपण विरोध करायचा असेल, दुश्मनावर आपण हल्ला करायचा असेल तर शिवाजी महाराज कधीही पौर्णिमे दिवशी किंवा शुभ वार कधी त्यांनी बघितले नाही. अहो, परीक्षेला जाताना देखील आपलं आज दिवस चांगला आहे की नाही, किंवा घराच्या बाहेर कुठेतरी आपण शुभ कार्याला निघालो, आपण पंचांग बघतो. आपण सूर्य हा पूर्वेला उगवतो. ज्या दिवशी आपलं जर वाईट दिवस असेल तर सूर्याची दिशा बदलत नाही, पुन्हा तो वेळ येणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांनी काय केलं, पहिल्यांदा जिजाऊंनी सांगितले की आपण अंधश्रद्धा कधीही बाळगायचं नाही. शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले त्यांनी जिंकलेत, कधी त्यांच्या किल्ल्यावरती उलट बाहुली कधी त्यांनी लटकवलेले नाहीत, कधी किंवा ते लिंबू उतरून कधीही टाकलेले नाहीत. असे शिवाजी महाराज हे विज्ञानवादी होते आणि अंधश्रद्धा त्यांनी कधीही बाळगले नाहीत. आणि प्रत्येक त्यांनी सांगितले की सर्व मुलांना स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे. आणि तिसरा जो आहे तो म्हणताना शिवाजी राजे हे लोक कल्याणकारी राजे होते. सामाजिक सलोखा त्यांनी बांधले होते. या स्वराज्यामध्ये राहणारे सर्व धर्माचे लोक सर्वांना समान न्याय, तो गरीब असेल, श्रीमंत असेल किंवा ते स्त्री असेल, पुरुष असेल, कोणत्याही प्रकारचे त्यांनी भेदभाव केलेला नाही. सर्वांना समानतेने वागणूक दिलेले आहे किंवा आर्थिक समानता असली पाहिजे. आणि शिवाजी महाराज हे विश्व बंधुत्व होते.
आत्ताचे लोक आपण बघतो पहिल्यांदा आपला जात आपला धर्म तसं कधी शिवाजी महाराजांनी कधी बाळगलं नाही. मुसलमानांचे जर समजा मोगलांचे जरी सैनिक असेल आदिलशांचे जरी सैनिक सापडले असतील तर त्यांना मान सन्मान करून त्यांना परत पाठवले जात होते. आणि आपल्या स्वराज्यामध्ये जर राहत असेल तर त्यांना सन्मानाने वागणूक दिली जात होती. असे शिवाजी महाराज जे विचार होते ना ते विश्वबंधुत्व होते आणि जनसन्मानाचा सन्मान करत होते. एखाद्या व्यक्ती जर समजा सर्वसामान्य व्यक्ती आहे तो चांगलं काम केलं असेल तर त्याचा सन्मान केलेला आहे. हिरकणीचं आपल्या सर्वांना माहिती आहे. हिरकणी ही ताग विकणारी बाई आहे. कडेवरनं उतरल्यानंतर शिवाजी महाराज असं कधीही म्हटलं नाही तू आमच्या गडावर का आली तू. उलट शिवाजी महाराजने त्या हिरकणी बाईला पुन्हा सत्कार म्हणजे सन्मान केलं. आणि त्यांचे परत शिवाजी महाराजांनी संस्कृती रक्षक होते आपलं. स्त्रियांचा आदर तर शिवाजी महाराजांचा भरपूर आहे. तर त्यामध्ये रांझ्याचा पाटलाच आपल्याला माहिती आहे. रांझ्याच्या पाटलाच्या आधी तो मोगलांचा जो वतनदार होता एका परिस्थितीवर त्याने अन्याय केल्यानंतर ही बातमी शिवाजी महाराजांना समजलं. एसाजी कंक असे अनेक लोक येऊन सांगितले. शिवाजी महाराजांनी त्या रांझ्याच्या पाटलाकडे गेले. पाटलाला म्हणतात आपल्याला राजेसाहेब बोलवलेत. कोण शिवाजी. मी शिवाजीला ओळखणारच नाही. मी इथला वतनदार आहे. मी माझ्या मर्जीप्रमाणे मी वागणार. तर त्यावेळी एसाजी कंकचं पायापासून ते डोक्यापर्यंत रक्त सळसळ होतं. कधी मुंडका ह्याचं छाटावंसं वाटत होतं. पण शिवाजी महाराजांचा आदेश होतो त्याला जिवंत घेऊन या. त्याला पकडले. शिवाजी महाराज समोर उभा केले. तर त्यावेळी शिवाजी महाराजांसमोर हा वतनदार त्याला वतन भरपूर मिळाला असतो. तो शिवाजी महाराजांना घाबरत नाही. शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले आहे. तो म्हणाला पाटील महाराज आपल्याला बोलवलं कशासाठी बोलवला. शिवाजी महाराजांनी चौकशी केली तर त्या रांझ्याचा पाटलाच अहो तुम्हाला वतन मिळालं आहे खरंय. अन्याय करण्यासाठी तुम्हाला वतन मिळालं नाही. मी मोगलांचं वतनदार आहे. मी माझ्या मर्जीप्रमाणे वागणार आणि माझ्या वतनदारामध्ये मी तर त्या वतनामध्ये मी काही करू शकेन असं म्हटल्यानंतर एसाजी कंक शिवाजी महाराजांना म्हणतात राजेसाहेब यांचं काही चौकशी करू नका. फक्त मला आदेश द्या आज्ञा द्या. 2च मिनिटांमध्ये याचं मुंडकं छाटतो. एसाजी तसं नाही करायचं. आपण सत्य आहे की नाही आपण खरं खोटं आपण बघू. जाणून हो मी केलं तुम्ही काय करणार करा म्हटलं असं जोराने म्हटल्यानंतर शिवाजी राजाने आदेश काढले की या पाटलांचं काही करू नका. दोन्ही हात छाटून काढा. त्याला जीव पण त्याला मारायचं पण आहे. त्याला जिवंत ठेवायचं. असे शिवाजी महाराज हे स्त्रियाबद्दल त्यांनी आदर व्यक्त करत होते. कुठल्याही स्त्रियांना त्यांनी पाहत असताना वाकड्या नजरेने शिवाजी महाराजांनी कधीही बघितले नाही. आणि शिवाजी महाराजांनी युद्धशास्त्रज्ञ होते. त्याने त्यांच्या स्वराज्यामध्ये सर्व स्त्रियांना सर्व मुलांना युद्ध कसं करायचं शिकवलं होतं. जोपर्यंत तुम्ही कुठंपर्यंत तुम्ही माझ्यावर तुम्ही अवलंबून राहता. तुमच्या गावावर जर समजा एखाद्याने हल्ला केल्यानंतर तुम्हाला स्वतः लढता यायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं त्या स्वराज्यामध्ये सर्व लोकांना युद्धशास्त्र शिकवलं. तलवारबाजी शिकवलं. भाला युद्ध आपण कसं केलं पाहिजे. शत्रूशी आपण बचाव कसं केलं पाहिजे. या सर्व लहान मुलापासून ते महिलांना सर्वांना त्यांनी काय युद्ध त्यांनी शिकवलं गेलं. त्यांनी युद्धशास्त्र होतं. फक्त शिवाजी महाराज फक्त युद्धच केलं का नाही. त्यांना शेतीविषयी खूप काळजी होती. आपल्या सर्व सैनिकांना त्यांनी सांगितलं तुम्ही युद्धामध्ये जात असताना शेतकऱ्यांच्या पिकामध्ये जाऊ नका. त्यांच्या बांधावर जावा. आणि जात असताना त्या शेतकऱ्यांच्या पिकाला कोणतंही एक देठ देखील तुम्ही तोडायचं नाही. जे देतील ते स्वयंकृष्ण तुम्ही घ्या. जबरदस्ती करायचं नाही. आणि तर त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांनी शेतीवर जे लादले जे कर आहे त्या सर्व सरदारांना सांगितले दुष्काळ पडल्यानंतर शेतसारा घेऊ नका तुम्ही. स्वयंकृषीने देत असेल तर ते घ्या. असे शिवाजी महाराजांचे शेतीविषयी धोरण होते. जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कर्ज द्यायचा, बैलजोडी द्यायचं, बी बियाणं द्यायचं असे शिवाजी महाराजांचे थोर विचार होते. आणि शिवाजी महाराज एवढंच असे नव्हते म्हणून त्यांनी एक इंजिनियर होते. सर्वोत्तम अभियंता होते इंजिनियर. आज बघा तुम्ही आज आपले इंजिनियर होण्यासाठी आपलं 4 वर्ष शिक्षण पूर्ण करावं लागेल.
शिवाजी महाराजांनी जवळजवळ 400 वर्षापूर्वी जेवढे किल्ले बांधलेले आहेत ते आज सर्व किल्ले ताठ मानाने सध्या उभा आहेत. कसलं ते शिवाजी महाराजांचं अभियंता इंजिनियर बघा. परकीय लोक ते बघून असे कोण आहेत इंजिनियर या महाराष्ट्रामध्ये. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले समुद्रावर बांधलेले आहेत. त्या समुद्रांचे लाटा ते धडकतात. समुद्र नष्ट होत चाललेले आहेत पण किल्ले अजून देखील नष्ट झालेले नाहीत. जे जुने किल्ले होते ते किल्ले डागडुजी त्यांनी केलेले आहेत. असे शिवाजी महाराज एक खूप मोठ्या पद्धतीने इंजिनियर अभियंता होते. आणि तर त्या काळामध्ये शिवाजी महाराज फक्त एवढंच नाही तर त्या काळामध्ये सामाजिक आरोग्य व्यवस्था त्यांनी केलेल्या आहेत. गावामध्ये एखादा साथीचे रोग आलं त्या रोगाला कशा पद्धतीने आपण कंट्रोल करायचं. तर त्यावेळी पंतप्रधान वगैरे काहीच नव्हते, डॉक्टर नव्हते. तर त्या काळामध्ये आयुर्वेदिक जे तज्ज्ञ जे डॉक्टर आहेत त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये त्यांनी आणले होते. अनेक रोग आल्यानंतर त्या समाजाचं तर त्या रोगी लोकांचं निदान आपण कसं केलं पाहिजे असे शिवाजी महाराज एक आरोग्य संपन्न असे विश्वव्यापी ते राजे होते. तर शिवाजी राजे न्यायप्रियता होते, सर्वांना समानतेचे न्याय दिलेले आहेत. अशा या थोर शिवाजी राजे आपल्या स्वराज्य निर्माण केले. तर त्यामध्ये कितीतरी अडथळे आले होते. मोगल तर होताच. औरंगजेब शिवाजी महाराजांपेक्षा 15 वर्षांनी त्यांनी मोठे होते. औरंगजेबाचं स्वप्न होतं मराठ्यांचं राज्य नष्ट करायचं तर त्या ठिकाणी मोगलांचं राज्य निर्माण करायचं. तो स्वप्न बाळगून होता. शिवाजी महाराजांपेक्षा 15 वर्षांनी मोठे असताना शिवाजी महाराज किती वर्ष जगले? फक्त 50 वर्ष जगलेत. या 50 वर्षामध्ये बालपण सोडा तुम्ही, बघा किती वर्ष राहिले. 15 वर्ष काढा तुम्ही. फक्त 35 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी जवळजवळ 400 किल्ले जिंकलेले आहेत. 35 वर्षामध्ये 35 भागीले बघा तुम्ही, 400 भागीले 35 करा. एका वर्षामध्ये त्यांनी किती किल्ले जिंकलेले आहेत. पण आज सध्या आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो. आपण काय करतो? आपण थोडं विचार केला पाहिजे. आणि आज सध्या आपण काय केलं? शिवाजी महाराज, शिवाजी सगळे नेते आहेत. आपण प्रत्येक जातीने आपण वाटून घेतलं. शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचं, शिवाजी महाराज मी तर म्हणतो मराठ्याचं नव्हतेच. त्यांनी संपूर्ण विश्वाचे त्यांनी शिवाजी महाराज होते. आपण काय केलं? शिवाजी महाराजांचं फोटो दिसलं आपण म्हणतो बहुतेक मराठ्यांचं घर आहे. आंबेडकरांचं फोटो दिसलं आपण म्हणतो हे जैवीवाल्यांचं घर आहे. अहिल्याबाई होळकरांचं फोटो छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. आणि या विचारपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टींचं विचारमंथन झालेलं आहे. आता माझ्याकडे शब्द जर उरलेले नाहीत कारण ज्या वक्त्यांनी, मग ते विद्यार्थी म्हणून असू द्या किंवा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असू द्या, यांनी खूप मोठ्या प्रमाणात विचारांचं मंथन केलेलं आहे. आणि हे विचारांचं मंथन केलेलं असल्यामुळं आता मी काय बोलू हा मोठा प्रश्न आहे. तरी पण 1-2 फक्त सांगतो, जास्त काही बोलत नाही. शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या काळामध्ये राजेशाही पद्धत होती. त्या काळामध्ये बरेचसे जे काही राजे होते ते मुस्लिम धर्मीय होते. म्हणून इतिहास काय सांगतो की शिवाजी महाराजांनी मुस्लिमांच्या विरोधात स्वराज्य निर्माण केलं. असं काही नाही की त्या काळामध्ये दुसऱ्याही कुठल्या धर्माचे जर समजा राजे असले असते किंवा स्वधर्माचे जरी राजे असले असते आणि ते जर अन्याय करत असले असते तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलंच असतं. त्यामुळे जे काही रंगवलं जातं, आता मी जास्त इतिहासामध्ये जात नाही कारण तुमच्या समोर इतिहास तज्ञ बसलेले आहेत. त्यामुळे माझ्याकडे जे काही थोडकं ज्ञान आहे त्या ज्ञानावरतीच थोडंसं बोलतो की त्या काळामध्ये हे असं फक्त रंगवलं गेलं की शिवाजी महाराजांनी हिंदूंचं राज्य निर्माण केलं असं नाही. हे जे काही मोठमोठे ज्यांनी त्या काळापासून, आता 16व्या शतकामध्ये राजेशाही होती तो काळ वेगळाच, त्या काळामध्ये ते करणं गरजेचंच होतं.
त्यानंतर 17व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये, 19व्या शतकामध्ये, 20व्या शतकामध्ये समस्या, ज्या समोर समस्या असतात त्यानुसार त्या गरजा बदलत जातात आणि त्या पद्धतीने सामाजिक अभिसरण किंवा सामाजिक कार्य केलं जातं. म्हणून शिवाजी महाराजांनी कधीच शिवाजी महाराजांच्या जे काही अष्टप्रधान मंडळ होतं त्यामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम समाजाचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी कुठल्या एका विशिष्ट धर्माविरोधात स्वराज्य निर्माण केलेलं नाही किंवा सगळ्या जाती धर्माचे लोक शिवाजी महाराजांच्या सगळ्या सैन्यामध्ये होते. आता एक गोष्ट आपण घेऊया की एक विद्यार्थी म्हणून आपण काय घेतलं पाहिजे. एक छोटासा बालक, आई वडील स्वप्न पाहतात की काय स्वप्न पाहतात की आपलं स्वतःचं राज्य असलं पाहिजे, स्वराज्य असलं पाहिजे. हे स्वप्न आई वडिलांनी आपल्या मुलासमोर सांगितलं. आजच्या काळामध्ये तुम्हालाही तुमचे आई वडील सांगतात की बाळा तुला काय व्हायचंय, हे व्हायचंय, ते व्हायचंय, इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, हे व्हायचंय. तेवढ्या मोठ्या पद्धतीनं आपण ते जे काही त्यांनी सांगितलेले शब्द असतात ते शब्द प्रमाण मानतो का? शिवाजी महाराजांनी ते शब्द प्रमाण मानले आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू केला. ध्येय निश्चित झालं. तोरणा जिंकण्यासाठी रायरेश्वरीवर काय केली, शपथ घेतली. म्हणजे ध्येय निश्चित झालं आणि त्या ध्येयासाठी सातत्यानं पाठपुरावा त्या ध्येयाचा करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेले. म्हणजे आपण पण काय केलं पाहिजे, आपल्या समोर काही कितीही अडचणी आल्या तरी अगोदर आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या पाठीमागं किंवा ध्येयाचा ध्यास असला पाहिजे. हे आपण या शिवचरित्रातून घेतलं तरी खूप छान झालं. त्याचबरोबर अभ्यास करत असताना किंवा जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. हे अडचणी ज्या ज्या वेळेस निर्माण होतील त्या त्यावेळेस फक्त शिवाजी महाराजांना जरी आठवलं तरी त्या अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग नक्कीच तुम्हाला सापडेल. कारण अफजल खान बघा, शाहिस्ते खानाची बोटं, शाहिस्ते खान आलेला होता. त्याचबरोबर पुरंदरचा तह झाला. या तहामध्ये तर सगळेच किल्ले माघारी दिलेले, 23 किल्ले जवळजवळ दिलेले होते. आणि मग आता जिथं संपलंय असं त्यांना, म्हणजे ज्या आपल्याला वाटतं आता सगळं संपलंय, आपल्या हातात काय उरलेलं नाही, त्यावेळेस हा जर विचार आपण मनामध्ये घेतला की संपल्यानंतर सगळं संपलंय असं वाटतंय, तिथूनच एका नव्या पालवीची किंवा नव्याची सुरुवात होत असते. आणि तिथून जर आपण सातत्यानं प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपण पण यश मिळवू शकतो. हे शिवचरित्रातून आपण घेतलं पाहिजे. नाहीतर काय झालंय, आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वातावरण बघा, जास्त मोठ्या प्रमाणात कलुषित निर्माण झालेलं आहे. जो तो काय व्हायला लागलाय, माझा श्रेष्ठ, माझा श्रेष्ठ या पद्धतीनं सुरू झालेला आहे. जगात भारी, माझंच भारी. त्या लोकांनी असं कधी विचार पण केलेला नव्हता. फक्त त्यांनी रयतेसाठी किंवा समाजासाठी कार्य केलेलं होतं. पण आजकाल प्रत्येक जण आपण काय करलोय, हा भगवा रंग, निळा रंग, पांढरा रंग, हिरवा रंग, पिवळा रंग, रंगामध्ये आपण प्रत्येकाला वाटून घेत चाललेलो होतो. आणि त्यानुसारच आपली पद्धत सुरू झालेली आहे. आज मला वाटते बऱ्याच ठिकाणी शिवजयंती साजरी केली जात आहे. त्या ठिकाणी त्याच्या खाली स्टेज मारलेला आहे आणि त्या स्टेजच्या खाली पत्ते खेळले जातात. हे अपेक्षित होतं का? कदाचित आज बऱ्याच ठिकाणी काय आहे, मिरवणूक असेल, या मिरवणुकीमध्ये आमच्या अंगामध्ये अक्काबाई शिरल्याशिवाय आम्हाला डान्सेस करता येत नाही. मग हे अपेक्षित होतं का? शिवचरित्रातून आपण काय घेतलं पाहिजे हा भाग खूप महत्वाचा आहे. म्हणून एक विद्यार्थी म्हणून आपण या बऱ्याचशा गोष्टी शिवचरित्रातून घेतल्या तर खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी झाली असं मी म्हणेन. या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी सर्व संयोजकाचे आभार मानतो. याचबरोबर 6वीच्या वर्गाने खरंच एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट असं नियोजन केलं. त्याबद्दल 6वीचे जे काही विद्यार्थी असतील आणि त्याचबरोबर त्यांचे वर्ग शिक्षक असतील या सगळ्यांचं मी अभिनंदन व आभार मानतो. त्याचबरोबर खरं तर तसेच तुम्ही सर्वजण हा कार्यक्रम शांतपणे ऐकल्याबद्दल तसेच आभार मानतो व आपले मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम करतो. जेथे आहे या कार्यक्रमाचे शिल्पकार ते हा मानलेच पाहिजे, त्यांचे आभार. अतिथीच्या